नमस्कार, मी सचिन भोगन, टॅक्स कन्सल्टंट. बऱ्याच लोकांचे मला फोन्स येतात आहेत की त्यांनी खूप महिने झाले आहेत पण रिटर्न फाईल केलं आणि रिफंड्स आले नाही आहेत. असं खूप लोकांबद्दल झालं आहे आणि ते जुलैपासून रिफंड पेंडिंग आहेत. तर ह्यावेळी काय झालं, ह्यावेळी सगळ्या गोष्टी लेट झाल्या. ड्यू डेट 31 जुलै होती, ती 15 सप्टेंबर झाली. कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट स्वतः तयार नव्हतं इन्कम टॅक्ससाठी. त्यांचे अपडेट्स हे इंडिव्हिज्युअल रिटर्न फायलिंगसाठी हे जुलैच्या महिन्याला यायला स्टार्ट झाले. त्यामुळे त्यांनी रिटर्न लेट्स केले. त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवरती खूप साईडवरती प्रेशर्स होतं. त्यामुळे सगळं डिले झाले. आणि सेकंड वन थिंग काय झालं आहे, सगळं AIने ॲटोमॅटिकली होतं आहे. त्यामुळे काही बऱ्याचशा लोकांचे रिफंड राहून जातात आणि एकदा रिफंड राहिले काय ते खूप वेळ अडकतात. ज्यावेळी हे सगळे रिटर्न्स वगैरे सगळं आता इन्कम टॅक्स इंडिव्हिज्युअल रिटर्न्स संपले आहेत. त्यानंतर 30 सप्टेंबरला ऑडिट रिटर्न्स आहेत. ते ड्यू डेट्स वगैरे कंप्लीट झाल्यानंतर इन्कम टॅक्स सर्व्हर ज्यावेळी AI प्रॉपरली स्टार्ट होईल त्यावेळी त्यांचे रिफंड एक्सेप्ट. कारण एकदा रिफंड अडकला आहे तर AIने तो परत येत नाही आहे. म्हणून खूप काही कसं आहे ना, कारण एक सिच्युएशन मी बघितली आहे. रिफंड ज्या तारीखला रिफंड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून निघाला आहे त्याच्या 2-3 दिवस आधीचे जे रिफंड्स क्लेम झालेले कमी अमाऊंटचे ते रिफंड्स आले आहेत. पण त्याच्या आधी ज्यांनी रिटर्न फाईल केले ते राहून गेले आहेत. त्यामुळे काही पॅनिक व्हायची सिच्युएशन नाही. ज्यांचे आले आहेत ते फक्त लकी आहेत, बाकी काय नाही. तुमचं बॅड लक नाही आहे. कारण सगळ्यांचे रिफंड्स लेट होणारच. कारण 31 जुलैची 15 सप्टेंबर झाला, 45 डेट्स डिले झाले, म्हणजे सगळ्या गोष्टी डिले होणार आहे. आता टॅक्स ऑडिटसाठी पण आम्ही एक्सपेक्ट करतो का ते टाईम वाढवणार आहे. त्यामुळे त्याचा प्रेशर पण इन्कम टॅक्सवरती असणार आहे. त्यामुळे तुमचे कारण AIने ॲटोमॅटिकली सगळं व्हेरीफाय होतं. आणि हे आता तुम्हाला एक डेटा देतो. 19 सप्टेंबरला 7,55,82,834 रिटर्न फाईल झाले आहेत. त्यापैकी व्हेरीफाय रिटर्न 6,72,91,408 आहेत. आणि त्यामधले प्रोसेस झालेले फक्त 4,67,37,648 आहेत. म्हणजे 2,05,00,000 म्हणजे जवळजवळ 30% रिटर्न हे प्रोसेस झाले नाही आहेत. ते मोस्टली जास्तीत जास्त टक्के रिफंडवालेच आहेत, बाकी कोण नाही. कारण जे 4,67,00,000चे रिटर्न प्रोसेस झाले आहेत त्यामध्ये मोस्टली हे रिटर्न्स